माझी बालवाडी झाल्यानंतर मुख्याध्यापक मराठी शाळेतल्या उन्हवणे बाबांच्या हापिसात दादा मला घेऊन गेला. त्यांनी मला उजवा हात डोक्यावरनं डाव्या कानाला लावायला सांगितला. तो थोडा अपरा पाडला होता. त्यांच्या हिशोबानं हाताची बोटं कानाला लागायला पाहिजे होती, पण थोडं ताणल्यानंतर मधलं बोट कानाच्या पाळीला लागलं आणि ते थोडं हसले. दादाकडं बघत शेजारच्या शिंदे गुरुजींच्या वर्गाकडे बोट दाखवत, सोडून द्या त्या वर्गात पोराला, असं म्हणाले. मला वर्गात सोडून दादा त्या दिवशी बराच वेळ सोसायटीच्या पुढे लिंबाच्या झाडाखाली बसून राहिला. नंतर परत त्यानं मधल्या सुट्टीत शिंदे गुरुजींची गाठ घेऊन विचारपूस केली. त्यावर गुरुजींनी, तुम्ही जा घरी बिंदास, बसलाय तो आता शाळेत, काही काळजी करू नका, असं दादाला सांगितलं आणि दादा मला सोडून घरी निघून गेला. बालवाडीपासून मला तसा घरचा रस्ता माहितीच होता. त्यामुळं मराठी शाळेच्या पहिल्या दिवशीही मी घंटा झाली आणि आनंदानं पळत मळ्यात घरी गेलो. दोडीच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मोठ्या कौलारू दगडी इमारतीत भरणारी शाळा माझ्या शिक्षणाचा पाया मजबूत करून गेली. अजूनही वाटतं की दोडीच्या दगडी शाळेत जाऊन बसावं आणि प्रार्थनेच्या वेळी उभं राहून मुख्याध्यापक उन्हवणे बाबांच्या गाण्यांचा आस्वाद घ्यावा. शाळेत दररोज 2 घंटा व्हायच्या. पहिली मोठी घंटा आणि दुसरी लहान घंटा. सर्वांनी प्रार्थनेला लवकर या, असा मोठ्या घंटेचा अर्थ असायचा. आम्ही नवीन असलो तरी 2री, 3री, 4थीची मुलं शाळेत रुळलेली होती. ते जसे एका रांगेत उभं राहतील त्याप्रमाणे आम्ही लगेच आमच्या पहिलीच्या वर्गाच्या रांगेत उभे राहत असू. सर्वांनी उंचीप्रमाणे उभं राहावं हे फक्त पहिलीच्या मुलांना सांगावं लागे, कारण इतर वर्गाच्या मुलांना अगोदर सवय लागलेली होती. प्रार्थना, जनगणमन आणि प्रतिज्ञा नुसते ओठ हलवून गुणगुणलं तरी कोणाला काही पत्ता लागत नसायचा. कधीकधी हुरूप असल्यावर प्रार्थनेला उभं राहिल्यावर पहिल्यांदा सावधान, विश्राम आणि नंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना वर ढगापर्यंत ऐकू जाईल इतक्या जोरात आम्ही 3री, 4थीच्या मुलांमागे म्हणायचो. नंतर प्रतिज्ञा आणि जनगणमन व्हायचं. एखाद्या महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथीला सर्व विद्यार्थ्यांना पटांगणामध्ये उभं केलं जायचं. तसंच जैसे थे, बैठेंगे, बैठ जाओ अशी सूचना कडक आवाजात कुलकर्णी गुरुजी द्यायचे. मग त्या वाळूवर आम्ही जागच्या जागी बसायचो. फोटो पुजून कुलकर्णी गुरुजी आणि उन्हवणे बाबा यांचं भाषण व्हायचं. खालच्या आळीतले 2री मराठी शाळा आमच्याबरोबर कार्यक्रमाला असली तर तिथले मुख्याध्यापक सानप बाबासुद्धा भाषण करायचे. या भाषणांमधलं जर काही कळलं नाही तर मुलं वाळूचे खडे चाळत बसायची. माझ्यासारखे बरेच जण खड्यांबरोबर खेळताना दिसले की रांगेमधनं गुरुजी फेरायचे. मग आम्ही परत समोरचं भाषण ऐकायला लागायचो. मुलांना ज्या भाषेत आवडेल त्या भाषेत गाण्यांमधनं सामान्य ज्ञान वाढवण्याकडे उन्हवणे बाबांचा कल होता. पेठ सुरगाणा इगतपुरी, नाशिक येवला दिंडोरी, सटाणा मालेगाव नांदगाव, चांदवड निफाड कळवण, आमचा तालुका सिन्नर, जवळ जिल्हा नगर. हे गाणं आम्ही बाबांच्या मागं बेंबीच्या देठापासून म्हणायचो. प्रार्थनेनंतर मुलं ज्याच्या त्याच्या वर्गात त्याच रांगेनं निघून जायची. वर्ग सुरू झाल्यानंतर 1, 2, बाराखडी आणि पाढे खापराच्या पाठीवर गिरवणं आणि ते गुरुजींना दाखवणं असं 2-3 वेळा झाल्यानंतर विषय बदलला जायचा. 1पासून बदक, 2पासून पोपट, 3पासून चिमणी, 4पासून फुलपाखरू अशी अनेक तऱ्हेची चित्र शिंदे गुरुजी फळ्यावर काढून आम्हाला चित्रकलासुद्धा शिकवायचे. मधली सुट्टी झाल्यानंतर फडक्यामध्ये बांधून आणलेली बाजरीची भाकरी आणि मिरची घेऊन आम्ही टोळकं करून मोकळ्या पटांगणात किंवा पडवीत बसायचो. शाळेच्या पडवीत शेवटच्या कडेला पाण्याची खोली होती. त्यामध्ये 4-5 नळ होते. आम्ही तिथे नळाला तोंड लावून पाणी प्यायलो तरच तहान भागायची. मला नानांनी खापराची पाटी आणि मराठी अंकलिपी घेऊन दिलेली होती. यावर्षीच्या बाजरीच्या बियाणाच्या पिशव्या शिवून दादानं माझं दप्तर तयार केलं होतं. पिशवीवर जोमदार कणसांची चित्र होती आणि कणसाच्या खाली 2 हिरवी पानं वक्राकार लोंबत होती. या कणसांप्रमाणेच माझं भविष्यकाळ होईल असं तर ती चित्र सांगत नसावीत.
मी अज्ञान असल्यानं मला त्याची जाणीव त्या काळी झाली नसली तरी कृषी पदवीचा अभ्यास करताना पदोपदी ते चित्र आठवायचं. त्या पिशवीत माझा शाळेचा पूर्ण बाजार असायचा. पाटी खापराची असल्यानं मी मळ्यातनं गावात शाळेला जाताना पिशवी बगलेत अटकून बाहेरच्या बाजूनं हात दाबून धरायचो आणि शरीराच्या आतल्या बाजूनं पेटी आणि बाहेरच्या बाजूनं अंकलिपी, पेन्सिल आणि भाकरीचं गठुडं ठेवून काळजीपूर्वक ये जा करायचो. एकदा 5 वाजेची घंटा झाली. सर्वजण एकदमच दरवाज्यातनं निघत होते. बाहेर जाणाऱ्यांची संख्या जास्त झाल्यानं माझ्या हातावर कोणाचा तरी दणका लागला आणि नेमकी शाळा सुटताना पाटी फुटली. शाळेतून घरी जाताना शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला गण्यानं मारलं, याचा मला बरोबर अनुभव त्या दिवशी आला. त्यानंतरही बऱ्याच वेळा माझ्या पाट्या फुटल्या, पण शाळा सुटताना कधीच पाटी फुटली नाही. पाटीवर माझं जीवापाड प्रेम होतं. पुढं पदव्युत्तर शिक्षण घेताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातच महात्मा फुले यांच्या पुतळ्याकडे बघून त्यांच्यासोबत लहान मुलीच्या हातात असलेल्या पाटीवर लिहिलेल्या अ, आ, इ, ई या अक्षरांमध्ये मला माझी 20 वर्षांपूर्वी लिहिलेली पाटी दिसायची. ती पाटी पाहून आजही मी संपृक्त होतो. त्या पाटीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. पुढे कृषी पदवीधर होतानाही मला काही पाठांतर करायचं असेल तर मी पाटीचा वापर केल्याचं आवर्जून सांगावंसं वाटतं. पण खापराच्या पाटीची जागा आता मजबूत पुठ्ठ्याच्या पाटीने घेतली होती, त्यामुळे ती फुटायचा प्रश्न नव्हता. प्रथम वर्षाला घेतलेली पाटी मी अगदी शेवटच्या वर्षापर्यंत वापरली. बरेच जण अरे हा जोऱ्या पाटी वापरतो बरं का अजूनसुद्धा असं म्हणून मला हिणवायचे. पण पाटीचं आणि माझं नातं अगदी घट्ट होतं. पाटीवरून माझं जे लिखाण झालं ते मी अजूनही विसरलेलो नाही आहे. लहानपणी वर्गात इतरांचं बघून त्या पाटीवर लिहिलेलं मी पण थुंकून पुसायचो. पण माझं वय वाढायला लागलं तसतशी समज येत गेली आणि थुंकून पुसणं मी बंद करून टाकलं. पण त्यावेळचं वागणं मला आजसुद्धा बोचतं. लहानपणी झालेल्या अनंत चुका ईश्वर माफ करतो असं कायम म्हणायची. पण ईश्वराकडे फक्त तेच काम आहे का? त्याला दुसरं कामच नाही आहे का? मग का बरं आपण स्वतः शहाणं नाही होऊ शकत? आपल्याला कुठली अडचण आहे? असे अगणित प्रश्न मला आजही पडतात. परंतु वेळ आल्याशिवाय देवही आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत नाही याचा प्रत्यय मला येत होता. पुढं त्या पाटीची किंमत मला न सांगता कळून चुकली. मी आता दुसऱ्या वर्गात जायला लागलो होतो. या कौलारू शाळेला पडवीच्या दोन्ही बाजूला 2 छोट्या खोल्या, त्यात एका बाजूला पाण्याचे नळ आणि दुसऱ्या बाजूला ऑफिस होतं. त्यातल्या ऑफिस शेजारच्या शिंदे गुरुजींच्या वर्गात मी शिकत होतो. शिंदे गुरुजी आणि शिंदेबाई दोघंही एकाच शाळेवर शिकवत होते. गुरुजींपेक्षा बाई फार मायाळू वाटायच्या. शिंदे गुरुजी शिक्षा करण्यात शाळेत दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिला क्रमांक कुलकर्णी गुरुजींचा होता. त्यांच्या हातात कायम चौकोनी हातभर लांब दांडा आणि तोंडात पानाचा विडा असायचा. हे कुलकर्णी गुरुजी इतके कडक होते की ते बऱ्याच वेळा मुलांना छडी फेकून हाणायचे. पांढरं धोतर, शर्ट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा असं त्यांचं सावळं रूप. ते रागानं पाहत असतील तर चष्म्याच्या आतले डोळे बहिर्वक्र भिंगामुळे आणखीन मोठे दिसायचे. विद्यार्थी त्यांचे डोळे बघून घाबरायचे. शिंदे गुरुजी आणि कुलकर्णी गुरुजी यांच्यात एक साम्य होतं की ते शिकवण्यामध्ये नंबर 1 होते. शिक्षणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज असा त्यांचा हातखंडा होता. शिकवलेली गोष्ट मुलांच्या कायम लक्षात राहावी याकरता ते त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर वापर करत. कुलकर्णी गुरुजींचा वर्ग आमच्या भिंतीला लागून असल्यामुळे मला शिंदे गुरुजीं इतकाच धाक त्यांचासुद्धा होता. माझा पहिलीचा वर्ग सुरू होऊन 2-3 महिने लोटले असावे. मी शिक्षणात रस घ्यायला लागलो होतो. गुरुजींनी सांगितलेला ग्रहपाठ इमाने इतबारे करून आणत होतो, त्यामुळे थोडासा का होईना गुरुजी माझा लाड करायचे. 1-2 महिन्यांनी माझे वडील म्हणजे नाना मला भेटायला येत. तेव्हा माझ्याकडे लक्ष देण्याची विनंती ते गुरुजींना आवर्जून करत. मामाच्या गावात आलेला मी उपरा, त्यामुळे शिंदे गुरुजीसुद्धा माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला लागले.
आता बाराखडी, अक्षरवळण, पाढे या गोष्टी मला आवडीच्या वाटायला लागल्या. कमल इकडे ये, अभय दिवा लाव, ताई जेवण दे, रतन चारा आण, गाय दूध देते, अशी छोटी छोटी वाक्य मी म्हणत पाठांतर करायला लागलो, पाटीवर लिहायला लागलो. माझ्या शाळेचा पाया जसा पक्का दगडी होता तसा माझाही होऊ लागला. मामाच्या मळ्यापासून शाळा जवळपास 3 किलोमीटर होते. बालवाडीपासूनच मी मळ्यातनं ये जा करत असल्यामुळे आता मी मळ्यातल्या मुलांबरोबर एकटाच शाळेत जायला लागलो. शाळा नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरी सडकेपासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर होती. त्यामुळं रस्त्याकडे जाऊ नको अशी सक्त ताकीद मला आणि दादा घरून निघताना द्यायचे. जीवनात जे करू नये तीच गोष्ट कुठलाही माणूस लगेच न सांगताही करतो. एकदा असं झालं, हायवेच्या गाड्या लांबून का होईना कशा पळतात हे आम्ही मुलं दररोज बघायचो. एकदा एक मालट्रक पंक्चर झाला होता. त्याचवेळी आम्ही रस्त्याकडे लघवीला गेलो होतो. मधली सुट्टी असल्यामुळे जरा बिनधास्त होतो. ड्रायव्हर आणि क्लीनर पंक्चर कसं काढतात ते बघायला लागलो. त्यांनी तो टायर खोलून परत बसवला. तोपर्यंत इकडे शाळेची घंटा कधी वाजून गेली, शाळा भरली कधी आम्हाला कळलंसुद्धा नाही. शाळेत आल्यानंतर माझा पहिला समाचार कुलकर्णी गुरुजींनीच घेतला. त्यांच्या भीतीमुळे मी अक्षरशः चड्डीत मुतलो असतो, पण येतानाच पोट खाली करून आलो होतो, त्यामुळे माझ्यावरची नामुष्की टळली. शिंदे गुरुजी हा सगळा प्रकार पडवीतनं पाहत होते. मी एकदम चांगला विद्यार्थी म्हणून त्यांनी माझा पहिला गुन्हा माफ करून टाकला होता. मी गुपचूप केशवच्या मागे माझ्या दप्तराजवळ जाऊन बसलो. शाळेत बसलो तरी मनानं ट्रकचं काय झालं असेल, पंक्चर काढून झाला असेल का नाही याच विचारात मी होतो. ड्रायव्हर आणि क्लीनर घामाघूम होऊन काम करत होते. यांना कमीत कमी सखुआई किंवा कमळाबाईकडनं एक टक्कर चहा प्यावा आणि मग कामाला लागावं असं मला वाटलं. पण आपण बघे माणूस, आपण काय करणार. अशा प्रकारे माझी दररोज मळ्यातनं गावात आणि गावातनं मळ्यात जा ये करून सुरू होती. 5 वाजता शाळेची घंटा वाजली की मी मामाच्या घराकडे इतका पळत सुटायचो की 20-25 मिनिटात 3 किलोमीटरचा पल्ला गाठून टोपल्याची उचकापाचक करत असायचो. शिल्लक असेल तर माझं नशीब, पण नसलं तरी मी नशिबाला कधी दोष दिला नाही. पण अर्धी चतकोर भाकरी असायचीच. मामाची कितीही गरिबी असली तरी टोपलं श्रीमंत होतं कायम. शाळा सुरू झाल्यापासून शाळा बुडवणं हे माझ्या डिक्शनरीतच नव्हतं. दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाकडे खांब्याला मोठ्या बाबाची जत्रा वांगे षष्ठीला भरायची. जत्रेला तमाशा कुस्त्याचा फड आणि आदल्या दिवशी बोकडाची कंदुरी असायची. माझ्या गावाकडनं मामाच्या घरी जत्रेसाठी आमंत्रण आलं आणि दादाबरोबर मी त्यावेळी 2 दिवस शाळा बुडवून घरी गावाकडे जत्रेला गेलो. वर्गात कोणालाही मी कुठे गेलो याची कल्पना नव्हती. मी एकदम प्रामाणिकपणे शाळा न चुकवता शिकणारा विद्यार्थी अचानक 2 दिवस आला नाही याचं आता गुरुजींना काय कारण सांगायचं याची भ्रांत मला जत्रा आटपून शाळेत जाताना लागले. 5-6 दिवस आधी आमच्या चुलत चुलतेची मुलगी विमलाक्का बाळणपणात दगावली होती. हे कारण आपण गुरुजींनी विचारल्यानंतर द्यायचं असं मी ठरवलं. 5-6 वर्षांपूर्वी माझ्या आधीची माझी सख्खी बहीण जन्मानंतर दगावल्याचं मी अक्का आणि नानांकडनं नेहमी ऐकायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर गुरुजींनी जास्त चौकशी न करता वर्ग सुरू केला. पण मी ठरवलेलं कारण न चुकता सांगितलं होतं. बहीण सख्खी का चुलत हा प्रश्न मधल्या सुट्टीत मित्रांनी विचारला तेव्हा मी त्यांना सख्खी बहीण गेली असं सांगून टाकलं. पण नंतर गुरुजींचा मार्ग चुकवण्याकरता हा मार्ग अवलंबला असं मी मित्रांना सरळ सांगून टाकलं. खोटं बोलल्याचा परिणाम असा झाला की मुलांनी मला काही दिवस वाळीत टाकलं. माझ्याबरोबर कोणी जास्त बोलत नव्हतं, कोणी बरोबर जेवत नव्हतं. नंतर काही दिवसांनी वातावरण निवळलं आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखी शाळेची घडी बसली. एक दिवस असाच आमचा वर्ग सुरू होता. आमचे शिंदे गुरुजी मुख्याध्यापक उन्हवणे साहेबांसोबत पडवीत बोलत होते. मी मुलांबरोबर वर्गात बसलेलो असताना जेव्हा पोस्टमन बनाजी बाबा सांगळे गुरुजींकडे
निवृत्ती सयाजी जोरी हे नाव विचारात आले तेव्हा गुरुजींकडनं पत्र हातात मिळताना सगळ्यांनीच माझी कमाल केली होती. गुरुजींनी पण पाठीवरनं हात फिरवत, निवृत्ती हे घे, तुझ्या भावाचं पत्र आलं आहे. पत्र हातात घेताना बराच वेळ मला पण काही सुचत नव्हतं. मी नुसता वेड्यासारखा ते खाली वर करून बघत होतो. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांना मी खांब्याला गेल्यावर माझे मोठे चुलते एकनाथ दादांचा सोपान आणि माझं जास्त सूत जुळायचं. तो माझ्या पुढे 4 वर्ग होता. आमच्या खांब्याला हायस्कूल नसल्यामुळे एकनाथ दादांनी त्याला दाढला पाहुण्यांकडे शाळेला घातलं होतं. आमच्या चुलत भावंडांमध्ये तो आणि मी दोघेच असे होतो. मी मामाकडे दोडीला आणि तो जोशी पाहुण्यांकडे दाढला शाळेत. सुट्टीनंतर आम्ही ज्याच्या त्याच्या शाळेत गेल्यानंतर आमचा पत्रव्यवहार सुरू व्हायचा. त्याचं पहिलं पत्र मला दुसरीतच आलं होतं. 15 पैशाचं साधं कार्ड आणि त्यात नमस्कार चमत्कार घालता घालता 4-5 ओळी संपायच्या. मधल्या 2-3 ओळीत खुशालीची माहिती दिली घेतली म्हणजे सगळ्यात शेवटी पत्र मिळताच खुशाली कळवणे, तुझा प्रिय भाऊ सोपान. खाली छोटा चौकोन करून तो प्रत्येक पत्रात न चुकता माझा पत्ता हे सदर लिहिताना परत नावासह कुमार सोपान एकनाथ जोरी, इयत्ता 6वी, महात्मा फुले विद्यालय, दाढ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर असं पूर्णपणे लिहित असायचा. तेव्हापासून पुढे पोस्टमननं मला चांगलं ध्यानात ठेवलं. पोस्टमन म्हणजे काय लिहायला आमचा थोडाच होता. दोडीला पोस्ट ऑफिस नव्हतंच. नंतर दगू वाघ आणि बनाजी बाबाजी जोडी झाल्यावर काही दिवसांनी एका खोलीत पोस्ट ऑफिस सुरू झालं. तोपर्यंत बसस्टँडवर लिंबाच्या झाडाखाली 3 बाय 3 फुटाची बनाजी बाबा सांगळीची पानटपरी म्हणजे आमचं दोडीचं पोस्ट ऑफिस. बाबा म्हणजे साधं धोतर आणि नेहरू सदरा, डोक्यावर टोपी. संपूर्ण कानासही चेहरा उपरण्यानं बांधून शेवटची गाठ गळ्याजवळ असायची. कपाळावर उभ्या रेषेत बोटानं लावलेला अष्टगंध आणि बुक्का अशी 5 फुटाची मूर्ती म्हणजे तेव्हाचा आमचा बनाजी बाबा पोस्टमन. मला एक दिवस नवीन कार्ड घ्यायचं होतं म्हणून मी मधल्या सुट्टीत बाबाच्या टपरीकडे गेलो. कोणचा रे तू पोरगा? आमच्या गावात हे आडनाव नवीनच आहे. त्यावर मी लगेच, बाबा भागा ओढेकरचा नातू आहे मी, पटकन सांगून टाकलं. अरे हा म्हणजे मथीचा का तू? आता आलं ध्यानात. तरी तुझा तोंडोळा मला दिसत होता अंदाज केल्यावर तिच्यासारखा. पण लक्षात येईना लवकर. तुझी आई तुझ्या गावाला जेव्हा जाते ना तेव्हा हेतून बरेच वेळेला मीच राहतो बरं का टपरीवर. नाही तर सगळे लोक उन्हाचं या लिंबाखाली बसल्यावर आपाप वळखी पाळखी निघतात. संध्याकाळी घरी गेल्यावर सांग भाग बाबाला, काय गावात आल्यावर हेगडं चक्कर मारा म्हणावं. असं म्हटल्यानंतर बनाजी बाबा मला माझ्या घराचाच वाटायला लागला. पुढे शाळा पूर्ण होईपर्यंत पत्रव्यवहाराची मला अजिबात अडचण आली नाही. मराठी शाळेत असताना सोपान काकांचं मला 8-15 दिवसातनं एखादं पत्र यायचं. त्यांचं पत्र आलं म्हणजे मला बऱ्याच वेळा खांब्याकडची आठवण यायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्रित कुटुंबामुळं जेव्हा आम्ही भावंड एकत्र यायचो तेव्हा आमच्याकडनं बऱ्याच करामती काढायच्या. पत्र वाचल्यानंतर तो दिवस माझ्या बऱ्याचदा शरीरानं शिंदे गुरुजींचा वर्ग पण मनानं मुक्काम पोस्ट खांबे, तालुका संगमनेर इथला आमचा जुना राहता मळा, पाचरण्याचा मळा, वाण्याचं वावर, उंबरठेक्यातला मळा, चित्राईचं वावर, गावातला बाजार अशा बऱ्याच ठिकाणी मी फिरून यायचो. शाळा सुरू असताना वर्षभरामध्ये माझे फार फार तर 2-3 दिवस खाडे असायचे. माझे नाना मला ज्यावेळी भेटायला यायचे तेव्हा शिंदे गुरुजी त्यांना आवर्जून सांगायचे, निवृत्ती अजिबात शाळा बुडवत नाही, अभ्यास पण चांगला करतो आणि हुशारसुद्धा आहे. तेव्हा नानांना मला अभिमान वाटायचा. मी हुशार आहे असं गुरुजींनी सांगितल्यामुळे नाना मामाच्या मळ्यात आल्यावर, सोपान चांगलं लक्ष ठेवा याच्याकडं, याला चांगलं डोकं आहे, जेवढं तो शिकन तेवढं शिकू आपण त्याला, असं म्हणायचे. मग मामा माझ्याकडे अधिक लक्ष द्यायला लागले. दादानं माझा लाड अधिक वाढवला. दादाच्या बटव्यामध्ये तंबाखू चुन्याची डबी कायम असायची. दादाकडून मला कायम गोळा खाण्यासाठी 10 पैसे न चुकता मिळायचे. ते पैसे दादा तंबाखूच्या बटव्यात ठेवायचा. दररोज सकाळी दादानं शेळ्या चारण्यासाठी सोडलेल्या असायच्या. शाळेत जाताना दादा जिथे असेल तिथे जाऊन आपण शाळेत चाललो असल्याचं मी मुद्दाम सांगायला जवळ जायचो. मग दादाचा हात खिशातल्या बटव्याकडे जायचा. बटव्याची आसडी गाठ दादा कसा सोडतो हे मी पाहत राहायचो.
मग हळूच 2 बोटाच्या चिमटेत दादा चौकोनी 5 पैसे मला दाखवायचा. मी जरा नाखुशी दाखवायचो. तेव्हा ते 5 पैसे परत बाटव्यात आणि मग चिमटीत 10 पैसे निघायचे. कधीकधी तर तंबाखू आणायसाठी रुपयाचा ठोकळा निघायचा. तो माझ्या हातात देत, हे पैसे घे, आण मला तंबाखू आणि उरलेल्या पैशाच्या घे तुला गोळ्या. असं म्हटल्यावर मी लगेच हात पुढं करून पैसे चड्डीच्या खिशात घालायचो आणि आनंदात चारीला लागायचो. तसंच पुढं रस्त्याला लागायचो, शाळेकडे रवाना व्हायचो. दादाचा आणि माझं असं होतं की मी दादाचा सगळ्यात तरुण दोस्त, तर तो माझा सगळ्यात अनुभवी दोस्त. त्यावेळी सायकलच्या 50 आणि गायच्या पुडी 60 पैशाला होती. चुन्याची पुडी 5 पैसे. मग बाकी उरलेले सगळे पैसे मला गोळ्या बिस्किटासाठी न सांगता मिळायचे. त्यामुळं दादानं जास्तीत जास्त तंबाखू खाऊन मला दररोज पुड्या आणायला सांगाव्यात असं मला सारखं वाटायचं. त्यावेळी पुडीवर तंबाखूनं कर्करोग होतो असं कुठेही लिहिलेलं नसायचं. आजकालसारखं चित्रही नव्हतं. रेडिओ टी व्हीवर त्याच्या कुठल्याही प्रकारे पूर्वसूचना मिळत नव्हत्या. त्यामुळे दोन्ही मामा, दादा, गावाकडे नाना असे कुटुंबातले बरेच लोक तंबाखू खायचे. त्यामुळे तंबाखू खाणं चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नव्हतं. तसंच खेड्यातले जवळपास 3 हिस्से लोक तंबाखूचा उपभोग घ्यायचे. त्यामुळे तंबाखू खाणं हे खेड्यात प्रतिष्ठेचं लक्षण होऊन बसलं होतं. तंबाखूचे साधारण 4-5 प्रकार होते. त्यात गायछाप सर्वश्रेष्ठ. त्या खालोखाल सायकल छाप, सुट्टी तंबाखू, पानाचे तंबाखू असे त्याचे प्रकार. गायछाप खाणारा हा तंबाखू चघळणाऱ्यांपैकी उच्चभ्रू मानला जायचा. तो दानशूर असेल तरच इतरांना गायछाप द्यायचा, इतकं महत्त्व त्या ब्रँडला होतं. बऱ्याच वेळा नांदूरच्या बाजारातनं सुट्टी गावरान तंबाखू आणायची. ती तंबाखू माझ्या सुकडीच्या डब्यात मोकळी ठेवलेली असायची. मी बालवाडीत असताना त्या डब्यातली सुकडी खायचो. आता सुकडीची जागा तंबाखूने घेतली असल्यानं भविष्यामध्ये सुकडी खाणाऱ्याचा तंबाखू खाणारा होतो का काय असं मला माझ्या बालपणी वाटायचं. त्यावेळेसचं माझं तसं वाटणं पुढे तंतोतंत खरं ठरलं. मी लहान असताना तंबाखूचा वास बऱ्याच वेळेला घरी कुणी नसताना घेत असे. बऱ्याच जणांना तंबाखूची तलब का होते, यामध्ये काय जादू आहे, काय भानगड आहे नेमकी, याचा उलगडा आणि पडताळणी करण्यात मी दंग असायचो. बऱ्याच वेळा तंबाखूच्या नादी लागून माझं नाक शिंका येऊन चांगलं हुळहुळ झालेलं मी अजूनही विसरलेलो नाही. त्याचबरोबर माझा अभ्यासही सुरू होता. एकंदरीतच माझ्या प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी शिंदे गुरुजींच्या वर्गात पक्की झाली होती. त्यावर माझ्या पुढच्या शैक्षणिक जीवनाचं उंच बांधकाम होणार होतं हे नानांना आता समजून चुकलं होतं. त्यामुळे ते मला शाळेतून भेटून निघताना फक्त गुरुजी येतो मी, लक्ष ठेवा याच्याकडं, यापेक्षा जास्त काही न बोलता तसेच आमच्या गावाला म्हणजे खांब्याला निघून जायचे. दोडीला यावर्षीचा पावसाळा तसा जेमतेम. बाजरीची पिकं कशीबशी तग धरून आली होती. मुळांना थोडा ओलावाही जाणवला, मग बाजरी ताट व्हायची. तेवढी आपली ताकद दाण्यांमध्ये उतरली होती. हत्ती उत्तरा नक्षत्राचा पाऊस आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह बरसत होता, पण त्यांनी दोडीवर सपशेल दुर्लक्ष केलेलं होतं. नंतर खरीपाची सुगीची कामं चालू झाली. सोपान मामाचं हमाली करून सकाळ संध्याकाळ जसं जमेल तसं गव्हाला रान करणं सुरू होतं. दादाची रब्बीसाठी जगमग सुरू झाली होती. नवरात्रात घट बसून उपवास धरले होते. घटाला सोडलेल्या गव्हाला कोंब फुटायला लागले होते. देवी पुढल्या घटाला कडक पुऱ्या ताळल्या होत्या. त्यांना आम्ही कडकण्या म्हणायचो. त्या एकात एक सुतळी खुपसून भिंतीला अडकवलेल्या होत्या. मी तिथे देवाचं नाव करून गेलो की प्रत्येक चक्करला एक मोडून खायचो. हिरा मावशीनं खाल्ली तर मी तिचं नाव ला सांगायचो. असं करता करता दसरा होऊन गेला होता. आठवडाभरात मला बी दिवाळीची सुट्टी लागणार होती. सोपान, अरे 8 दिवसावर दिवाळी येऊन ठेपली. बागायताच्या पट्टीत गहू पेरला, पण वाण्याच्या वावरात उद्यापासनं नांगरामागं हरभरा टाकून घेऊ. यंदा भोजापूरमधलं पाणी चारीला बी येईन का नाही काय भरवसा. आलं तर एखादं रोटेशन येईन. यावर्षी पानकळा बी लय कमी झाला आहे, म्हणून वावरात आता थोडी बरी वल आहे तर तिचा फायदा होईल.
तिघाच तर असंच झालं. हत्ती उत्तराचा पाणी चांगला रिचला, यहरीला पाणी चांगलं उतरलं. लगी बागायतीच्या पट्टीत गहू दिला टाकून. पोटापुरती चंदी झाली. त्यासाठी गहू कोकणातनं आणायची काही गरज नाही पडली. शेवटी घरचं ते घरचं. तसंच हरभऱ्याचं सुद्धा झालं होतं. आपली घरची डाळ करून एक पोतं सिन्नरला जाऊन विकलं. सिन्नरला म्हणजे सिन्नरला. वरून गावाचा गवंडा जनावरांना मुगाच्या भुसाबरोबर खायला दिला आणि त्याच्यात हरभऱ्याचा भूसुद्धा लाटा करून एकत्र करू. उद्या परवा निवृत्तीला बी शनिवार आयतवारची सुट्टी आहे. तो बी टाकून लागल हरभरा. तशी बी त्याला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी लागणारच आहे. उद्यापासून सोपान मामा तसा कांद्याच्या हमालीला जाणार होता, पण हे सुद्धा पोटा पाण्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे त्याला सुद्धा ती गोष्ट पटली. जर 1-2 दिवसात दादा म्हणतो तसा हरभरा टाकला नाही तर वल निघून जाईल, मग काही फायदा नाही. राहुल भालेराव बरोबर बैलाची सावड होती. आळीपळीनं दोघांचा एक एक बैल वापरून शेतीची कामं केली जायची. 2 बैल परवडणार तरी कुठनं. राहुल भालेरावचे 3 एकर आणि मामाची 4 एकर, पण सगळी कोरडवाहू. त्यामुळं ज्या शेजाऱ्यांशी आपलं चांगलं सूत जमल तशी त्यांची बैलाची सावड खरीप सुरू झाला की सुरू व्हायची, मग ती वर्षभरासाठी पक्की. दादानं सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी संध्याकाळी सोपान मामानं राहुलच्या घरी गरका मारून, राहुल भाऊ उद्यापासून 2 दिवस जरा हरभरा टाकून घेतो नांगरामागं, तेव्हा सकाळी लवकर दिवस उगता येतो बैल न्यायला. पिकाच्या पेरणीचं काम असल्यामुळे लगेच होकार देत राहुल भालेरावनं, नाही जा घेऊन सोपान बेहुशाला तो उद्या सकाळी, पण 2 दिवसात उरकून घे सगळं, नाही का, म्हणजे मला सुद्धा दिवाळीच्यात भुईमुग टाकून घ्यायचं म्हणलं जरा. रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी दिवस उगताच वाण्याच्या वावरात नांगर गळा घातला. झाडीमध्ये त्यांनी एकदम आनंदात मुडकं घातलं. बऱ्याच दिवसापासून त्यांना कामच नव्हतं. नांगरताना काळं रान असल्यामुळे जरा कडकच जात होतं, पण वल बरी होती. नांगरामागं सोपान मामा हरभरा टाकत होता. सकाळचे 2 पारग हौशिया बेवशिया चांगले चालले. सकाळच्या न्याहारीला जरा उशीरच झाला होता. दिवस माथ्यावर आलाच होता. मग जेवढं उरकन तेवढं उरकू असं म्हणत त्यांचा थकल्याचा अंदाज घेत दादानं त्यांना आंब्याखाली सोडलं. सरूमामीनं चारीला असलेलं गवत कापून ठेवलं होतं, त्यावर बैलांनी चांगला ताव मारून जोगले. दादानं सोपान मामानं न्याहारी करून घेतली. आंब्याखाली अंग टाकता टाकता दादा म्हणाला, सोपान तुला दुपारी बुधवारी कांद्याचा मोंडा आहे. कामावर गेला नाही तर या परी बोंबलत बसन. तू जाय पाहिलं तिकडं, निवृत्ती आलाय आता हरभरा टाकाया. सोपान मामा कांद्याच्या गोण्या उचलायला मोंढ्यावर निघून गेला. निवृत्ती तू जेवून गे लवकर, आता दुपारी तुला हरभरा टाकायचा आहे नांगरामागं. बरं बरं म्हणत मी शिंक्यावरचं टोपलं खाली घेत ताटलीत आमटी भाकर चुरमुरून खाल्ली. आपलं ताट खंगाळून घेत परत ते मांडणीत लावून ठेवलं आणि आंब्याच्या झाडाखाली दादाकडे निघून गेलो. दादानं अंग टाकलं होतं. मी आंब्यावर जाऊन संध्याकाळच्याला वाळलेल्या फांद्यांचं सरपण वरून मोडत खाली टाकत होतो. दुपारच्या 2:30-3 वाजून गेले असतील. थोड्या वेळानं दादानं झोपेत जरा चुडबुड केली. सावध होत, अरे बराच टाईम झाला आता असं म्हणत अंग मोडलं. दादा उठला हे हौशा भिवशानं बघितलं आणि ते बसल्या बसल्या शेपटी हलवायला लागले. मुक्या जनावराला सुद्धा आपल्या इतकंच कळतंय, पण ते अंगानं हातवारे करतात. आपल्याला ते समजायला पाहिजे. तर म्हणतात तर पिलं. दादानं लगेच उठून त्यांना आहळावर पाणी दावलं आणि आम्ही आज्या नात्यानं परत नांगर झोपला. सकाळपासनं दादानं सोपान मामानं जवळपास 10 गुंठ्याच्या वर हरभरा टाकला होता. दुपारच्या पारगात बैल जरा डिल्ले पडले होते, त्यामुळं दादा मधून नांगर एका हातानं धरून दुसऱ्या हातात खांद्यावरचा चाबूक जोरात उगारल्यासारखा करून त्यांना दाटावत होता. कधीमधी एखादा खळला तर मग त्याचा नाईलाज व्हायचा. दादाचा हात चाबूक धरून जरी पाठीला लागत असला तरी पण दादा एकदम खांद्यापासून पुढं येताना बैलाच्या पाठीवर अलगद पडल अशी काळजी घ्यायचा. लहानपणापासून आऊ थाकल्यामुळं आपोआप त्याचा हात तसं वळण घ्यायचा. एवढं असूनही तो राहुलच्या भेवाशाला कमी मारायचा, कारण तो बैल लोकाचा. जास्त मार हौशेच्या नशिबाला यायचा. पाठीवर जास्त वळ दिसले तर त्याच्या मालकाला कळल आणि तो आणखीन बोंब मारल. पुढच्या वर्षीची सावड करायला कानकूच करणार.
त्यामुळं दादाच्या नांगर हाकण्याबाबत मळथडीमध्ये त्याचा हात कोणी धरत नव्हतं. शाळेत कमल इकडे ये, विमल चारा आण, अभय पाणी दे, गौरी दिवा लाव हे आठवत मी पिशवीतनं हरभरे हातात घेत जपमाळ केल्यासारखा एक एक हरभरा सरीत नांगराच्या मागं सोडत चालायचो. लक्ष विचलित झाल्यावर एखादा दाणा वरचेवर पडला तर मला खूप वाईट वाटायचं, पण नांगर पुढे चालायचा. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याशिवाय माझ्याकडे मार्ग नसायचा. पुढे गेल्यावर काय झालं असेल त्या दाण्याचं, तू का बरं जास्त लक्ष नाही दिलं, तुला कशाचीच किंमत नाही, इथं एक एक बी महत्त्वाचं. माझी आजी बाजरीचं खळं झाल्यावर वाहत्या पाण्यात दंडामध्ये लुगड्याच्या पटकुरात खाली मातीत मिसळलेल्या बाजरीच्या दाण्यांचं मातेर धुवून चुकून नीट करती, हे तुला माहीत नाही का? व तुला हे सगळं माहिती तरी हरभरा सरीत कसा पडत नाही मग? याचा अर्थ तुला दिवाळीच्या सुट्ट्याचा आता लळा लागलेला दिसतोय. हे असं माझं विचारचक्र सुरू व्हायचं. आज हरभरा टाकून झाला तर उद्या रविवारी संध्याकाळी मी माझ्या गावाला बऱ्याच दिवसांनी जाईन. दादानं कडेला गेल्यावर नांगराला हळूच इसका दिला आणि समोर अडकवलेल्या खुरप्यानं पलटी मारल्यावर पेंड काढली. नांगर परत तासाला लागणार, तोच माझं तोंड चारीच्या दिशेनं होतं. तिकडून धोतर मफलरवाला कोणीतरी घराकडे येताना दिसला. माझे नाना तर नसतील ना? बैल जरा मंदावले असल्यामुळं दादानं नांगराला पलटी देऊन हौश्या भेवश्यावर एका हातानं चाबूक उगारला. दुसऱ्या हातात कासरा असल्यामुळं नांगराचा हात सुटला. नांगर तासाला लागताच नांगर घेऊन बैल पळत सुटले. पळत पळत कासरा धरायच्या नादात उलटा झालेला फाळ अचानक दादाच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. अंगठ्या शेजारच्या बोटाचं पुढचं पेर अर्ध उडालं होतं. मी तसंच एका हातात हरभऱ्याच्या बियांची पिशवी घेऊन दादामागं पळत गेलो. दादानं कसेबसे बैल आकळवले. पाय रक्तबंबाळ झाला होता. ते मफलरवाले नानाच होते. मला आजपासून सुट्ट्या लागल्यामुळे घ्यायला आले होते. बैलाचं औत लांबून पाहिल्यामुळे ते सरळ आमच्याकडेच आले. जखम जास्त झालेली बघून आम्ही सगळे हैराण झालो. जवळच आंब्याच्या खोडाला खोसलेल्या कापडाचं पटकूर मी पळत पळत जाऊन दादाकडं आणून दिलं. दादानं खिशातनं चुन्याची डबी काढत त्या जखमेत चुना भरला, फडक्यानं बोट बांधून टाकलं. गावरान माणसाची हीच मलमपट्टी. शेजारच्या वावरात देवराम बाबाचा किशन मामा काम करत होता. त्याला आरोळी देऊन दादानी बैल सोडायला सांगितले आणि आम्ही सरळ घराकडे निघून गेलो. संध्याकाळी घरी गेल्यावर दादानं हे सगळं वरचेवर लागल्याचं बला आणि मामाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळीच्या सुट्टीसाठी मी खांब्याला निघून गेलो. जुन्या माणसांचं दुखणं अंगावर रेटायची मूळ सवय, त्यामुळं दादानं सुद्धा पायाला झालेली जखम 2-3 दिवस अंगावर काढली. पण चौथ्या दिवशी चांगला ठणका लागला. हरभऱ्याची पेरणीसुद्धा तशीच अर्धवट राहिली होती. 2 दिवसांवर दिवाळी आल्यामुळं सरूमामी आणि घराला बाहेरून पांढऱ्या मातीचा पोचारा देत होत्या. दुपारच्या उन्हामुळं दादा घरापुढल्या लिंबाच्या सावलीला बाज टाकून पाडला होता. तेवढ्यात अचानक दादाची बोबडी वळली. वाकडा तिकडा आवाज दे दादानं ला बोलवून घेतलं. आपल्याला काहीतरी होतंय हे दादाच्या लक्षात आलं, पण नक्की काय हे कोणाला काही कळलं नाही. थोड्याच वेळात त्याचं अंग ताठरलं. सोपान मामा कांद्याच्या हमालीला गेला होता. वरच्या हाडोळ्यात राजाराम बाबा आव्हाड आले होते. इकडे झालेला आरडाओरडा बघून ते लगेच घराकडे पळत आले. जवळच असल्यामुळे त्यांना ही भानगड लगेच कळली होती. त्यांच्याकडं जुनी एसडी फटफटी होती. त्यांनी दादाला गाडीवर टाकलं, गावात नेलं. डॉक्टरांनी सगळी परिस्थिती पाहिल्यावर पेशंटला नाशिकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. एक चिठ्ठीही दिली. सोपान मामाला मार्केटमधनं लगेच बोलवून राजाराम बाबा दादाला ॲम्ब्युलन्समध्ये घालून निघाले. सिव्हिलच्या डॉक्टरने पायाची जखम, दोडीच्या डॉक्टरची चिठ्ठी बघितली. तपासल्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू केली. दादाला धनुर्वात झाला होता. आणखीन एखाद्या तासात पेशंटला आणलं नसतं तर काय झालं असतं याची कल्पना तिथल्या डॉक्टरांनी दिली. बापरे, थोड्याशा चुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे किती मोठा अनर्थ झाला असता. त्याच दिवशी लागल्या मलमपट्टी आणि धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलं असतं तर एवढं घडलं नसतं. आमच्या मामाची सगळी दिवाळी दादाच्या दुखण्यामुळं दवाखान्यातच गेली. मोठा काभू मामा सातपूरला वीटभट्टीचं काम करत होता.
त्यामुळे दररोजच्या जेवणा खाण्याची तरी सोय झाली होती. पण सगळ्यांची दिवाळी अशीच गेली. इकडं खांब्याला अक्काला आणि आम्हाला दिवाळी झाल्यानंतर हे सगळं समजलं. अक्का भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ओवाळायला इकडं आली तर दादा दवाखान्यातच ॲडमिट. मी पण तेव्हा अक्काबरोबर इकडं निघून आलो होतो. हे सगळं माहीत झाल्यावर ती तशीच डोळे पुसत दवाखान्यात दादाला भेटायला गेली. 7-8 दिवसांनी दादाला दोडीला आणलं. भाऊबीज करून अक्का लवकर खांब्याला गेली नाही म्हणून नाना इकडं दोडीला आले तर त्यांनाही खूप धक्का बसला. 2 दिवस आणखीन राहून जा असं दादा अक्काला म्हणत होता. त्याच संध्याकाळी दादाला भेटायला त्याची चिंचोली गुरवची लहान बहीण बनाई आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने भावाची घासून पुसून मळी काढली आणि ओवाळताना इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे असं ताट फिरवलं. त्यावेळी तिच्या दोन्ही डोळ्यात दिवा जास्तच चमकत होता. शेवटी दोघा बहीण भावांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि हुंदके देत बनाईनं दादाला ओवाळत भाऊबीज साजरी केली. शेवटी देवानं गाऱ्हाणं ऐकलं म्हणून सगळं जमलं होतं. दिवाळीच्या दिवसात दादाचं हे दुखणं काही देणं घेणं नसताना खूप पांगलं. बोलता बोलता दादा अक्काला म्हणाला, मथे दिवाळीला ती रमका येणारच होता, पण त्याचं कार्ड आलं मागच्या हप्त्यात. त्याला साहेबानं सुट्टी नाही दिली. काय मिलिटरीचं काम असंच असते, त्याचा काही नियम नाही. महिन्याभरानं येणार आहे तो तिकडं. आल्यावर त्याला पहिलं तुझ्या खांब्याला पाठवून देईल. अजून 2 दिवस थांब माझ्यापाशी, मी सांगन तुझ्या सासूला. आणि बने तू घे जेवून, तशी जायचं नाही. अरे दिवाळीला काही केलं नसलं तरी 2 धिरडे टाकताव्या डाळीच्या पिठाचे माया बनीला, असं दादानं बला सांगितलं. कडू घास गोड करत सगळ्यांनी बरोबर न्याहारी केली. बनाईनं लगेच हातात पिशवी घेत, दादा मी येते, काय काळजी करू नका, लवकर बारा वशीन. तुला देवानं वाचिवलं म्हणजे तुझ्या हातून बरंच चांगलं काम होणार आहे हे ध्यानात घे, असं म्हणत ती चारीनं निघाली. बनाईनं जे काही सांगितलं ते दादा ऐकत तिच्याकडे पाहत नुसता उभा होता. मी बी विचार करत होतो, खरंच दादाच्या हातून चांगलं होईल काहीतरी. नंतर लांबूनच दादानं, बने जा पोरी वाट बघत असतील तू, हे काळजी करू नका म्हणावं माई. दादाची अजून बोबडी वळलेली होती. बनाई चारीनं पुढं पाठमोरी झाली आणि हा तिचा भाऊ बराच केंदूळ तिच्याकडं भोवईवर हात ठेवून पाहत उभा राहिला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या धारा सरळ गालावरनं खाली टिपकत होत्या. देहभान विसरून तो फक्त बहिणीच्या प्रेमात गुंतला होता. परत बाजावर येऊन बसत त्याचं बोलणं चालू होतं. मला धनुर्वाद झाला नसता आता काहीतरी गोडदोड केला असतं बनीला. वर्षाचा सण राहतो यो. शेवटी गालावरचे ओघळ पुसत, नेवरती लागली का रस्त्याला बनाई पाय बरं जरा पुढं होऊन. मी पुढं जाऊन पाहत म्हणालो, हा दादा लागली बनाई रस्त्याला, आता काय काळजी करू नको. हे ऐकून दादा घरासमोरच्या ओट्यावर लिंबाच्या सावलीत बसून त्या बोटाच्या जखमेकडं एकटक पाहत बसला. लागल्या लागल्या धनुर्वाताचं जर इंजेक्शन घेतलं असतं तर एवढं रामायण घडलं नसतं, अशा विचारात तो एकटाच पस्तावा करत मुंडकं हलवत मनातल्या मनात भोया उडवत बसला होता. काळ अचानक दादावर चाल करून आला होता, पण वेळ त्याच्या बाजूने होती. दादाचं नशीब थोर म्हणून पुढचे दिवस पाहायला देवानं चांगली संधी दिली होती आणि अक्षरशः दादाला पुनर्जन्म मिळाला होता. श्रोते हो, हा होता निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.